ऐरी विधानसभा क्षेत्रात अख्खा 5 तालुके दुर्गम भागात फिरून कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी कॅबिनेट मंत्री धर्मराव आत्राम हे सतत प्रयत्नात दिसत आहेत आणि एक मोठी सभा इथे आयोजित झाली। आत्राम सर, नेमका काय म्हणाल? विधानसभेची तयारी सुरू आहे आणि प्रत्येक दुर्गम भागात तुम्ही स्वतः पोहोचत आहात, काय म्हणाल? नाही, आमचा नेत्याने आम्हाला आदेश दिला की तुम्ही फिरणं सुरू ठेवा आणि महायुतीच्या वतीने इथलं जे जागा आहे ते आपला राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्यामुळे आपण सतत फिरत आहोत आणि लोकांना जे कामं आपण केलेलं आहे ते सगळं लोकांसमोर आपण हिशोब देत आहोत आणि त्या दृष्टीने जे रोजगार सिंचन आणि आपलं आरोग्य, आपलं काय म्हणतात रोजगार सिंचन आणि आपलं शिक्षण, आरोग्य या सगळं क्षेत्रामध्ये जे काम आपण केलेलं आहे ते कामाबद्दल आपण लोकांना माहिती देत आहोत आणि ते सगळं लोकांना आपण माहिती देऊन ते सगळं त्यांना आपण सगळं सांगत आहोत। परंतु महत्त्वाचं म्हणजे हा सगळं जे क्षेत्र आहे फार आत्मकला क्षेत्र आहे। शिरूरच्या तालुक्यामध्ये आपण फिरत आहोत सध्या। बाकीचं पेटापल्ली तालुका पूर्ण झाला, पिंजूर काढलेला आहे। आता जे काही राहिलेलं आता थोडाफार आम्ही फिरत आहोत आणि उद्यासुद्धा फिरणार आहोत आणि परवा वापस मी जाणार। परंतु लोक जे काम करणार आहेत त्यांच्यासोबत लोक राहतील असं माझा तरी विचार आहे। आणि तुम्ही कुठे जात आहात तर एक खंत व्यक्त करीत आहात की माझी मुलगी माझ्यासोबत नाही किंवा जेव्हाही मला धोका दिला, तर याबद्दल काय म्हणतात? नाही, मुलगी आणि मुलगा म्हणजे जावई ते दोघे मिळून त्यांनी जे माझ्या पाठीवर जे खंजर टाकायचं काम केलं ते कुठेतरी फार मोठा चूक झालेला आहे। हरकत नाही, आता जे काय आता राजकारणामध्ये काही ना काय होत असते, परंतु अशा प्रकारच्या अपेक्षा आम्ही केलं नव्हतं। परंतु ठीक आहे, जे झालं त्याच्यामध्ये आता आमच्या तयारी झालेलं आहे आणि या वयामध्ये सुद्धा पुत्रीने आम्हाला सोडायचं। 40 वर्ष त्यांना आपण इतकं मोठं आपण बनवलं की पुढच्या ह्याच्यामध्ये आमदारसुद्धा बनू शकले असते, पण थांबण्याकरता त्यांना वेळ नसल्यामुळे ते आता माझ्याच विरोधामध्ये त्यांनी विद्रोह केला आणि ते इलेक्शन लढत आहेत। त्यांना शुभेच्छा। आणि शेवटचा प्रश्न, विजय वडेट्टीवार यांनी आरोप केला आहे की म्हणजे सकाळी दिवसभर वडील आणि कन्या आरोप प्रत्यारोप करतात आणि सायंकाळी एकच घरात जेवण करतात, काय नाही? आता वडेट्टीवारनी इथे येऊन पाहायला पाहिजे। शिरूरच्यामध्ये मी कुठे राहतो, ऐरीमध्ये मी कुठे राहतो, गडचिरोलीमध्ये मी कुठे राहतो, हे सगळं जे आहे त्यांच्यासारखं हे फालतू धंदे मी आता माझ्याकडे आम्ही एक आमच्या घराणा एक पद्धत असते, राजघराणा एक सिस्टम असते आणि त्या घराण्यापैकी हा त्याला टीका करायचा काही अधिकारच नाही, कारण की तो कचरा वेचणारा माणूस हा काय सांगणार आहे, त्याला काय माहीत आहे। त्या दृष्टीने आता ह्याच्यावर मी जास्त भाष्य करणार नाही। आपण काय होतो आणि काय झालो हे त्यांनी पहिलं पडताळून पाहायला पाहिजे आणि त्याच्यानंतर जे टीका जे आदिवासींवर केलं जातीवाचक हे कुठेतरी त्यांनी म्हणजे उत्साह फार म्हणजे त्यांना मुख्यमंत्री बनायचं आहे ना वडेट्टीवारजी, ते मुख्यमंत्री बनू द्या त्यांना आणि बनल्यानंतर पाहू काय करतात काय नाही। तर त्या दृष्टीने ह्यांनी जे टीका केला समाजावर जातीविचक वाचक त्यांनी हे केलेलं आहे आणि हे कुठेतरी त्यांनी फार मोठा चूक केलेला आहे आणि त्याच्याबद्दल पाहू आता आम्ही सगळं काय करता येईल त्यांच्यावर। आणि जे आमचे त्यांच्यासोबत असणारे जे लोक आहेत ते सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये टीका करत आहेत। ठीक आहे, टीका करायचं त्यांचं काम आहे विरोधकांचा, ते मी सहन करतो। इलेक्शन झाल्यानंतर बघू काय करायचं। आपण बघू शकतो की कॅबिनेट मंत्री धर्मराव आत्राम हे वेगवेगळे पक्ष फोडून कार्यकर्ते जमवण्याचे आणि आपला गड राखण्याचे प्रयत्न सध्या ऐरी विधानसभा क्षेत्रात सुरू आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।